हे केस बरोबर करतो मी. हा लागते हो बरं, लागते बरं. हो अंतकाला बाई लागते हो बरं लागते. माई तुम्ही मायासारखी काळजी घेतली हो अंतकाला बाई तब्येतीत. माय व कोण करते हो कोणासाठी एवढं. शांती दुःख सुखाला पडायला लागत काय कामाच्या कामी. मी तुझ्या काम पडली तू माझ्या जीवनात कधी काम पडशील. आता मैत्रीण होईल आपण करावंच लागन. तू मा वक्ती धावून येतं कधी माझी परिस्थिती बेकार असली मी आणि धाव का त्यासाठी. असं असते काय बेकार काळात त्या मला साथ नाही दिली काय दिली नाही काय सांग बरं बोल बरं. आणि अशी नको म्हणू बाई उपकार केल्यासारखी लागते हो बरं. हो आता बरं लागते एकदम टनाटन लागते हो टनाटन वाटते आता. माई एवढी काळजी घेतली बरं नाही लागन तर काय टनाटन वाटून राहिलं. अर्ध तर त्या माई काळजी घेतली यानंच मी टनटन झाली. काला काकू झालं काय? झालं आता आपल्याला सुट्टी झाली, चला तयारी करा आणि निघा. आता काय तयारी करायची राहिली काहीच तयारी करायला लागत. काय आमचं काय आता उठलं का चाललं काय राहिलं. काही घरी लवकर लवकर झाली आता सुट्टी. लेकर सारी वाट पाहून राहिली, आजी कुठं गेली आजी कुठं गेली. तिची झुरणी पडली लवकर धड अर्धा दिवस नाही झालं तर सुनाय त्या झुरणी पडल्या येतो येतो करे आम्ही इथे कल्ला पडला येऊन दिलं म्हणून आल्या नाही त्या आता झुरणी पडल्यासारखे येतो येतोच करेन त्या फोनवर. हो सारे काळजी करत असन हो. हा ते बाबानं तर लयच काळजी धरली असन मायवली. ते तर बातच हवल ते. हो इकडे तिकडे फिर करून राहिली ती. श्याम गेला का? श्याम कुठं आहे? तो श्याम का नाही बिल भरून राहिला बस आपलं. आपण निघालो का थोडी निघते झालं. श्याम पैसे भरून राहिला. जमाय पडशी या पाय इकडे तिकडे पडला तू याला दिवस मोठं झालं तू पडत नव्हती व तू जरासा पायाचा खालीच गेला म्हणून तब्येत तर चांगली आहे. मग मी धर चालतो तुले. तू मग आणि बेशुद्ध पडली त्या पाहिलंच नाही याचं नाटक काय. हा मले मॅड करे बाई मले माय टेन्शन तुले तू अशी तब्येत बिघडलं ह्या मले. आई पाय न कशी करते दादा आई कशी करते निसता गाडीत पाय अंतकाला काकुली विचारून पाय कसा करतो. आईची तब्येत एवढी म्हणून वाटत नाही तर काय माहित होतं आईची तब्येत बेकार आहे म्हणून. पण असं खचून गेल्यान होते काय. हो एवढ्या लवकर नाही मरत म्हटलं मी एवढ्या लवकर नाही मरत. मी माया नातू आहे अधिक तुले बाळ व्हायचं आहे ते पाच आहे माय. काय एवढ्या लवकर जातो का मी? माया नातीचं नाताचं साऱ्याचे लग्न पळून जातो म्हटलं. एवढ्या लवकर मरतो का मी? नाही याच्यात तुला कॉमेडी सुचते आहे ना. म्हणजे तू म्हणजे काय तुझ्या मरण पाहिलं का त्या? हो आपण जगतोच बाबू लय दिवस जगतो तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. त्याला आजचाच भरोसा नाही आई पा दिवसाचं सुजून ठेवलं म्हटलं आई न. पाहिना चंदीची सून पाहिना. हो मा हे का चंदीची सून. बाई 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 काय लाज विटली कळली ना. पाहिनं कशी करून राहिली ना बाई. लाजी नाही शर्मीची नाही पाहिनं. दोन लेकराची माय टाकून गेली माय इले शोभलं काय. आणि एवढे मोठे मोठे लेकर आहे लेकराचा विचार नाही केला. आणि या वयात अशी कामं केली तिनं गेली म्हटलं दुसऱ्या माणसात पडून. तिचं नाते कसं आहे म्हणत होता. होय चला ना माझ्या बच्चा बाया होई या अधिक म्हणून चला पाहून राहिल्या कशा पाहून राहिल्या त्या चला तिकडे समोर. आता काय काय घराबच्चा राहिला काय. आपण दोन लग्न केलं आणि त्याचं काय घेऊन राहिलं आपल्याला अशी करून राहिली. नाही बरं नाही वाटत मला. चला तिकडे जाऊ आपण. आपण तिच्या मागं जाऊ कुठं जाते तर पाहू. माई कशी आहे बाई दोन लेकरं टाकून गेली. आपल्यासारखीचं मन नाही झालं असतं. नवरा किती साजरा आहे म्हटलं तिचं त्याला टाकून गेली म्हटलं ना. मा सोन्यासारखे लेकरं टाकून गेली काही वाटलं नाही तिच्या जीवाले. ह्या याच्यासाठी ह्या मुर्द्यासाठी गेली म्हटलं. ते एवढं हिचं मुर्द्यावर प्रेम होतं पहिलेच लग्न करते त्याच्यासोबत. हो बाई मी ऐकलं का तिचं पहिलेपासूनच होतं म्हणून. मग ह्या मुर्दीनं याच्यासोबत काय केलं त्याच्यासोबत करती. पहिले पसंत जात होत ना. नवऱ्याची जिंदगानी बेकार केली त्या लेकराची जिंदगानी बेकार केली. काय वाटत असं त्या माणसाले काय वाटत असं ना तिच्या नवऱ्याले अशी काही असं केलं हिनं. स्नेह आपण दिसलं म्हणून पाहिली स्वतःची लाच स्वतःला खाल्ली पयाली. तिला वाटलं इन बापा बोलाले मा घराकडल्या बाया आपण कायले बोलतो तिच्यासोबत सळली सोबत. पण तिला तर वाटलं मनातून काही बहीण बोलन. हो असंच वाटलं तक पयाली माहिती. तिला आपण दिसल्या अशी बहिणी पाहिली बाबा हिच्यासोबत कोण बोलते. नाही मा जिंदगीवर पैशासाठीच मिळते. त्या नवऱ्याच्या मागं लागली कट लागते आपली पैसा नाही असा नाही तसा. तिला नानच नव्हतं तर काय करून ते त्याला त्याच्यात दोष काढे हिचे दोष नाही माहित नाही पडे ना का बा आपण काय करू राहिलो काही नाही. नवऱ्याने कसाच प्रयत्न केला नाही का तिला आणायचा. काय करण पाहून गेली न काय करून आणून तिले अशी बॉम्ब झाल्यावर. बाई अशी बॉम्ब झाल्यावर आणा तरी वाटते का कोणाला घरी. भरलं गेलं तर पण हौशीनं लस्सी खाले पण कायचं बाई काही गोळच नव्हती बिचारे ते. हो ना कशीच गोळ नव्हती नुसतं ताकासारखं पाणी होतं ना दह्यासारखी लागेल काही नाही. आपलं मन मोठं गेलं ना म्हणून आपण गेलो खाले. ह्या कशा काही इकडे भटकल्या. मग इकडे भटकल्या ह्या खाली आलत्या या आपण तर आपलं खायसाठी आलो होतो. ह्या कायसाठी आल्या भल्या गोष्टी करून राहिल्या इथं उभ्या राहू. चला आपण विचारू ना कायच्या गोष्टी काय नाही. कायच्या गोष्टी करून राहिले एकदम गोयका करून. आणि कुठं गेल तेव्हा तुम्ही. आम्ही गेलतो लस्सी खाले पण कायचं मग आलो तिकून काही नाही. आम्ही ते ताकाचीच भेटली नसती आम्हाला. चांगलं वालं दुकान बंदच होतं बिचारे. मग चाललं होतं तर ते नाही का आपल्या घराची पाहून गेली ते बाई त्या नवऱ्यासोबत दिसली बिचारे. आम्ही दिसलो पयाली भेटलं आणि तो किती रंग गेल बाई त्याच्यासोबत गेली म्हटलं. हे इले चांगला नवरा पटला नाही. येऊन राहिली सण स्वतःची लाज म्हणून पयाली होते काही नाही. मग तुम्ही दिसल्या मग लाज आली सण मग पयाली ते. हो तसंच आहे हो बाई. तिला दिसलं मग लाज आली असं पयाली मग. आणि पण तिला शोभलं का हो बाई. एवढा चांगला तिचा नवरा कामाचा हा रंगेल पटला तिले. पण ह्या हिनं त्याची जिंदगी बेकार केली ना हिनं.
पुन्हा त्याची जिंदगी बेकार केली हिनं हिच्या फायद्यासाठी असं काय करावं लागत होतं आणि तिचे 2 लेकरं बाई ते लेकरं उघड पडल्यासारखेच झाले ना काही बाई विचार नाही पूस नाही काही नाही चालली गेली बिगेत दिमाग असल्यावर कोण सांगून माहितीले पण आता तिला समजून काही दिवसानं आता तिला गोड गोड वाटत मग काही दिवसानं मग पस्तावं जनावराने घेऊन यायला लागत होती त्याला म्हणा लागत होतं माझ्या लग्नाची बायको आहे पहिले घटच पडते मग दे वाटलं जाऊ दे बा डोक्याला ताप नेहमी भांडेच ते काय टोंडी लागत बसन तिच्या मिळाडच्या त्या हो हे बरोबर आहे तुमचं असं काही असन त्याचं त्याला माहीत तो चांगला माणूस आहे पोरी म्हटलं काय हो 5-5, 7-7 वर्षाच्या पोरी आहे घरी कोणी करायला नाही आहे त्या लेकराचा विचार नाही केला माय सकाळी उठते लेकरं झाडझूड करते भांडे घासते एक पोरगी कामं करते बाई शाळेत जाते पण इले काहीच नाही वाटलं काय माहित गेली माय याला ते लेकरायला टाकून हो लाज असते ते गेली असती काय ती लाज नव्हती म्हणूनच गेली ना ते हो बाई तू येस बरोबर आहे असंच होते म्हणूनच गेली तिच्या पोरी म्हटलं लहान लहान आहे पण समजदार आहे म्हटलं बाई त्याईले म्हटलं कोण विचारलं तू आई मेली म्हणते बाई आहे म्हणते आम्हाला म्हणते आई घी म्हणते ते म्हणते लेकर बाई काय लेकरायला राग नाही असं केलं म्हणजे लेकर आता लहान लहान झाले का त्याला समजते जरी 7-7 वर्षाचे आहेत तर त्याला समजत नाही का डोकं नाही का त्याला अक्कल आहे ना राग नाही तर काय लेकराला सोडून गेल्यावर लेकराला राग तर येणारच आहे त्यापासून म्हणते म्हटलं लेकर मेली आमच्यासाठी बापा म्हणून नाही तर काय असं केलंच ना तिने चादळली ना करायचं काय चुकलं म्हणून नाही तर का मेली म्हणून केलंच ना तसं काम तिनं लेकरा बायाचा विचार नाही केला काही नाही फक्त स्वतःचा विचार केला स्वतःचा ना लेकराचा केला नाही नवऱ्याचा करते तर लेकराचा करते पैसे बाई ती पोरगी भल्ली लढली हो तिची लहान चुकली रोज सकाळी करणं शाळेत जाणं किती कठीण जाते होत्या लेकराले आपल्या लेकरू म्हटलं कोणतं झाडत नाही म्हटलं एवढंसं पण त्या लेकराले सारं करा लागून राहिलं आता घरी आहेच नाही बाई कोरी कराले तर करा तर लागणारच आहे त्या लेकराले काय माय दुसरी बायको करून घेईन पण त्या लेकराचं जवळ आहे ना हे सोडून गेली तो का तसा राहील का थोडी लग्न करून घेईन तो काय राहते का तसा हिच्यासाठी आणि तो हे पाहून घेईन पण शेवटी वन कोणाच झाला माय लेकराचंच होते ना वन शेवटी दुसरीच्या हाताखाली टिकणं आलंच ना ती चांगली निघाली तर बरं नाही तर आयुष्यभर त्या लेकराच्या मागं कटकट पण पाहत नाही काय काही जणांच्या लेकराला किती त्रास होते